बीड आणि धाराशिवमध्ये गेल्या काही दिवसांपासून संतप्त वातावरण सुरू आहे. 2 वर्षांपासून धाराशिव आणि बीडमध्ये पवनचक्की राजकारणाचा केंद्रबिंदू ठरली आहे, पण आता याला आणखी वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. धाराशिवमध्ये पवनचक्कीच्या वाहनाने 2 जणांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अपघातानंतर संतप्त जमावाने त्या वाहनाला पेटवून दिलं. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील कडकनाथवाडी येथे पवनचक्कीच्या वाहनाने 2 जणांना चिरडल्याची घटना घडली. चांद शेख आणि वसंत जगताप यांचा पवनचक्कीच्या वाहनाच्या धडकेत जागावरच मृत्यू झाला. हे वाहन पवनचक्कीसाठी खडी आणि वाळू याचं मिश्रण वाहून नेणाऱ्या वाहनांकडून धडक दिली. त्यानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला आणि संतप्त जमावाने ते वाहन पेटवले. त्यानंतर जमावाकडून चालकालाही बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील कडकनाथवाडी येथे पवनचक्कीच्या वाहनाने दोघांना चिरडलं. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी वाहन पेटवून दिलं. चांद शेख आणि वसंत जगताप अशी अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावं आहेत. पवनचक्कीसाठी वाळू सिमेंट खडीचं मिश्रण वाहून नेणाऱ्या भरधाव वाहनाने धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला. या भागातून अवजड वाहनांची वाहतूक करण्यास नागरिकांनी यापूर्वी विरोध केला होता. त्यानंतर ही वाहतूक सुरू होती. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी वाहन पेटवून दिलं. वाहन चालकालाही बेदम चोप देण्यात आला. पोलिसांनी या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.